नमस्कार. आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनाच अशी अनेकदा प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरे शोधूनही सापडत नाहीत. खरे तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याकडेच असतात. पण बऱ्याचदा अशांत मन, अपुरी माहिती याच्यामुळे या प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत. मग आपण खूप ठिकाणी फिरतो, पण त्यांची उत्तरे मिळत नाही आणि मग निराश, हताश होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की आपल्याकडे प्राचीन काळी प्रश्नज्योतिष नावाची एक विद्या होती, ज्याच्याद्वारे आपण थोडक्यामध्ये हो किंवा नाही या स्वरूपातील उत्तरे शोधू शकत होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशी एक प्राचीन काळातली टेक्निक किंवा विद्या, ज्याच्याद्वारे आपल्या मनातील प्रश्नांची जवळजवळ अचूक उत्तरे आपल्यास कशी मिळतील ती. पण त्यापूर्वी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या टेक्निकद्वारे, या विधीद्वारे आपल्याला मिळू शकतात हे आपण पाहणार आहोत. तर स्क्रीनवर दाखवलेली जी प्रश्न आहेत त्यांच्यापैकी एखादा प्रश्न जर आपल्या मनात असेल आणि त्याचे उत्तर आपणास शोधण्यास अवघड किंवा कठीण होत असेल, तर या टेक्निकचा वापर करून आपण त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. मनात श्रद्धा आणि ईश्वरावरती विश्वास ठेवून जर ह्या प्रश्नांची उत्तरे शोधली, तर या टेक्निकद्वारे आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळू शकतात, असा अनेकांचा अनुभव आहे. येथे दाखवलेल्या प्रश्नांसारखीच अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या टेक्निकद्वारे मिळवू शकतो. सध्याच्या व्हिडिओमध्ये केवळ 10 प्रश्न असे घेतलेले आहेत, जे अनेक मुलांच्या मनामध्ये अनुत्तरित असतात. यांसारखे इतर प्रश्न ज्यांची उत्तरे आपणास मिळण्यास अवघड आहे, कठीण आहे, अशी प्रश्ने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. येथील प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी प्रश्न लिस्ट एकदा आपण वाचून घेऊयात. जसे की प्रश्न पहिला आहे की व्हेन विल आय गेट जॉब, म्हणजे मला नोकरी केव्हा मिळेल. दुसरा प्रश्न आहे विल आय विन द इलेक्शन, म्हणजे मी निवडणूक जिंकू शकेल का. तिसरा प्रश्न आहे विल आय बी मॅरिड अगेन, म्हणजे मी पुनर्विवाह करू शकेल का किंवा माझा पुनर्विवाह होईल का. चौथा प्रश्न आहे व्हेन विल आय गेट फ्री फ्रॉम कोर्ट केस, जर एखाद्या व्यक्तीची कोर्ट केस चालू असेल तर तो त्यातून सुटका होईल का, त्याची सुटका होईल का. पाचवा प्रश्न आहे शुड आय स्टार्ट अ न्यू शॉप, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर नवीन उद्योग किंवा नवीन दुकान घ्यायची जी इच्छा आहे तर ती करू का, तर या संबंधितला हा प्रश्न आहे. सहावा प्रश्न आहे शुड आय अप्लाय फॉर अ न्यू जॉब, म्हणजे मी नवीन नोकरीसाठी अर्ज करू का, म्हणजे सध्या चालू नोकरी आहेच पण नवीन नोकरीसाठी अर्ज करू का. सातवा प्रश्न आहे की व्हेन विल आय गेट मॅरिड, म्हणजे माझे लग्न केव्हा होईल. आठवा प्रश्न आहे शुड आय गो फॉर अ पार्टनरशिप इन बिझनेस, म्हणजे व्यवसायामध्ये भागीदारी पार्टनरशिप करू का. नववा प्रश्न आहे व्हेन विल आय हॅव अ बेबी बॉय, अनेक जणांना मुलाची इच्छा असते, अपत्य म्हणून मुलाची इच्छा असते, तर ती पूर्ण होईल का किंवा मला मुलगा होईल का. आणि 10वा प्रश्न आहे विल आय क्लिअर और पास इन एक्झाम, म्हणजे मी परीक्षेमध्ये पास होईल का. आता पाहूयात या प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची ती. समोर दिलेला जो तक्ता आहे, जो चार्ट आहे, त्याच्यामध्ये काही नंबर्स लिहिलेले आहेत, क्रमांक लिहिलेले आहेत. आता स्क्रीनवर दाखवलेला चार्ट पाहायचा आहे, तो एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि डोळे मिटून श्रद्धेने आपल्या इष्टदेवतेचे, ईश्वराचे किंवा कुलदेवतेचे स्मरण करून आपला जो प्रश्न आहे तो देवापुढे प्रत्यक्ष मांडा आणि त्याचे योग्य ते उत्तर मिळू दे आणि त्याद्वारे माझ्यासहित सर्वांचे भले होऊ दे, अशी मनोमन ईश्वराचरणी प्रार्थना करा. त्यानंतर डोळे बंद ठेवूनच समोरील चार्टवरती कुठल्याही एका रकान्यामध्ये, बॉक्समध्ये बोट ठेवा. तुम्ही चार्ट अगोदरच व्यवस्थितपणे पाहिला असल्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की अंक, आकडे कुठल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कुठल्याही एका ठिकाणी बोट ठेवा आणि त्या बोटाखालील जो अंक आहे त्याची नोंद करून घ्या. त्यानंतर पुढील स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुमच्या प्रश्नाच्या समोरील अंक आणि तुम्ही बोट ठेवलेला अंक यांची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, तुमचा जर प्रश्न व्हेन विल आय गेट जॉब, म्हणजे मला नोकरी केव्हा मिळेल असा असेल,
तर त्यापुढील अंक आहे 83. आणि समजा चार्टवर बोट ठेवलेला तुमचा अंक 1008 असा आहे, तर त्याची आणि ह्या 83ची बेरीज करायची आहे. म्हणजे 1008 आणि 83 बरोबर 1091 असा तुमचा अंक येईल. या अंकामध्येच तुमचे उत्तर सापडलेले आहे. ते उत्तर कसे? तर आमच्याकडे उपलब्ध असलेल्या प्राचीन पुस्तकामध्ये अशा अंकांसमोर त्या प्रश्नाचे उत्तर नोंद केलेले असते. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर हा अंक लिहिला तर त्याचे उत्तर त्या पुस्तकात शोधून आम्ही नक्की देऊया. शुद्ध मनाने, श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर या प्रश्नांची उत्तरे नक्की आणि अगदी अचूक मिळतात असा अनेकांचा अनुभव आहे. तर तुम्ही देखील ह्या टेक्निकचा वापर करून बघा आणि आपल्या मनातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. या व्हिडिओ संबंधित किंवा या टेक्निक संबंधित काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्यांचा योग्य ते रिप्लाय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.